उद्याचा अंतिम दिवस असेल, सर्वांनी या ठिकाणी जमायचं आहे. अर्पण गुरव आणि प्रवीण ही जोडी मैदानावरती, वंदना स्टोर्स आणि श्रीकृपा कन्स्ट्रक्शन जिराटपडा या दोन संघाच्या दरम्यान या ठिकाणी मॅचला सुरुवात आपण करतोय. सलामीची जोडी नमूदार केली आहे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. अभिषेक नाईक मैदानावरती आलाय. या चेंडूवरती समोर फटका एक्झिक्यूट केलाय. चेंडू जाईल बाउंड लाईनच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती दे धक्का घे छक्का. लाईनच्या बाहेर गेला. बॅक टू द बॉलर. काय जबरदस्त फटका खेळलाय. यावेळचा फटका डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. फलंदाज बाद. रित्या चेंडूवरती कॅच घेतल्या संघ व्यवस्थापक आदित्य गुरव यांच्या चेहऱ्यावरती आता मात्र स्मिता हास्य. आनंदाचं वातावरण त्याच्या खेम्यामध्ये आहे. संघाने या ठिकाणी विकेट मिळवली आहे. एका बाजूने पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, त्यानंतर एक विकेट प्राप्त करतोय अर्पण गुरव, जो या ठिकाणी खेळण्यासाठी जरूर उतरलाय. दुसऱ्या बाजूने जर आपण पाहिलं तर अजिंक्य वैदी मॅन इन फॉर्म आहे. त्यानंतर अभिषेक नाईक जो या संघामध्ये आपण पाहतोय. प्रशांत मुळजे गेल्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं, एक जबरदस्त गोलंदाजी केली होती आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी सुद्धा होता, त्याला सायकल मिळाली होती. असा प्रशांत मुळजे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 4 षटकांचा सामना, धावफलकावरती 6 धावा बनल्या, 6 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. या षटकामध्ये अजूनही जर आपण पाहिलं तर 4 चेंडू बाकी आहेत. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहतोय मित्रांनो. प्रशांत मुळजेला आज या मैदानावरती कशा पद्धतीने तो सामना करेल. यावेळचा फटका अत्यंत चांगला लॉफ्टेड फटका. चेंडू ट्रॅव्हल करतोय, चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर गेलाय, सीमा रेषा पार येतोय. आदित्य गुरव यांच्या चेहऱ्यावरती पुन्हा एकदा हास्य. कम ऑन डीजे. या चेंडूवरती प्रहार आला, कमबॅक करावं लागेल गोलंदाज अभिषेक नाईकला. 2 षटकार आलेत, 1 विकेट त्याला मिळाली. पुन्हा एकदा अभिषेक. या चेंडूवरती वेल लेफ्ट म्हणून या चेंडू पहिल्यांदा लेग स्टिकच्या बाहेर गेला. पंचांचा इशारा आपल्यापर्यंत की 3 धावा आल्यात. 13 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक पहिल्या मैदानावरती प्रगती पथावर असताना अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. 13 बनल्यात. 3 चेंडूवरती किती धावसंख्या येईल अभिषेक नाईक मैदानावरती सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र नो चेंडू. दुष्काळात 13वा महिना. बॅटची कडा होती, विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू होता आणि अंपायरचा डिसिजन आला की नो चेंडू. नो +1 अशा धावा आल्यात. आपण पाहतोय ओव्हर स्वीपिंग केली आहे आणि आतापर्यंत या पूर्ण रजनी मधला आजचा 3रा ओव्हर स्टेपिंगचा नाव आपण पाहिला. 5 नो चेंडू आपण पूर्णतः या रजनीमध्ये पाहिले. त्यामधील 3 ओव्हर स्टेपिंग होते आणि 2 चेंडू बीमर होते. उद्यात मॅच कडे फ्री हिट मैदानावरती असेल. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. आता मात्र अर्पण गुरवसाठी सुवर्ण संधी आहे. अभिषेक नाईक जो या संघातील प्रामुख्याचा गोलंदाज आहे, त्याच्यावरतीच हल्ला बोल केलाय. अर्पण गुरव या चेंडूवरती फ्री हिट आहे. या चेंडूवरती अर्पणच्या बॅट मधून चेंडू गेलाय बाउंड लाईनच्या बाहेर. ऑन दी राईज, ऑन दी अप, सीमा रेषा पार ठोकतोय षटकार. आता मात्र आपण धावसंख्या पाहिली तर 21 धावा आल्यात. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. पॉवर प्ले मध्ये 21 धावांचा रेकॉर्ड आहे.
हा रेकॉर्ड मोडीच काढणार का अर्पण गुरव आणि टीम? हा चेंडू मात्र अगदी योग्य आहे, पडल्यानंतर ऑफस्टिकच्या बाहेर होता, आधी शफल होता, तो लेग स्टिक वरती खेळत होता, त्यामुळे पूर्णतः या चेंडूवरती जर आपण विचार केला तर चेंडू अगदी योग्य टप्प्यावरती पडला. नियंत्रण आहे गोलंदाजी करताना अभिषेक नाईकचं, जे आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालं. अर्पण गुरवकडे क्षमता आहे, मोठे फटकेबाई तो लिलिया खेळतोय. यावेळेस त्रिफळा उद्ध्वस्त उद्ध्वस्त उद्ध्वस्त. कम ऑन डीजे. अग्रेसिव्हनेस मैदानावरती पाहायला मिळतोय. आपण पाहतो इंडियन क्रिकेटमध्ये विराट कोहली ज्या पद्धतीने एखादी विकेट गेल्यानंतर गोलंदाजापेक्षा जास्त खुश असताना पाहायला मिळतो, मात्र या ठिकाणी अभिषेक नाईकला पाहिलं आपण, काय जबरदस्त सेलिब्रेशन हे त्याच्या माध्यमातून आलं होतं. पहिला या पूर्ण षटकानंतर आपण धावसंख्या पाहिली तर 21 धावा धावफलकावरती आहेत, 2 विकेट मैदानावरती प्राप्त केल्यात आणि पहिल्या षटकाची सांगता झाली आहे. अजूनही 3 षटक बाकी आहेत. सामन्याकडे जर आपण पाहिलं तर वंदना स्टोर्स बॅटिंग करतायत, बॉलिंग करताना आपण संघ पाहतो श्री कृपा कन्स्ट्रक्शन जिराटपाडा. जर आपण पाहिलं तर पुणे या मॅच मध्ये फार मोठे खेळाडू आहेत, म्हणजे जर आपण विचार केला तर रायगड क्रिकेटमध्ये अजिंक्य वैद्य, त्यानंतर अभिषेक नाईक, जे दोन्ही खेळाडू रायगड प्रीमियर लीग अभिषेक नाईक खेळला, त्यानंतर अजिंक्य वैद्य सुद्धा जिराट गावाला बिलॉंग करणारे खेळाडू आज क्रिकेटच्या कोणत्या पटलावरती जाऊन टेपलेले पाहायला मिळतात. करंट रन रेट जर आपण पाहिलं तर सर 21.00 म्हटल्यानंतर 84 धावा होऊ शकतात. आणि याच मैदानावरती गेल्या स्पर्धेमध्ये मी पाहिलं होतं तब्बल 99 धावा झाल्या होत्या आणि त्या 99 धावा जिरेश्वरी जिराटपाड्याच्या या नाईट क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये गेल्या ज्या स्पर्धा झाल्या त्यामध्ये बनवल्या होत्या आणि संघ होता तो म्हणजेच धोकोडे संघ. तो धोकोडे संघाने ते 99 धावा बनवल्या. गेल्या 2 विकेंडच्या आधीची गोष्ट आहे, या ठिकाणी मॅच झाली होती, याच मैदानावरती ते धावा बनवल्या होत्या. म्हणजे 4 षटकांमध्ये रजनी क्रिकेटमध्ये या 100 धावा सुद्धा या मैदानावरती होतात. प्रशांत मुलजेला आपण पाहतो स्ट्राईक एंड वरती अजिंक्य वैद्य गोलंदाजी करण्यासाठी. या चेंडूवरती लालच दिली आहे, चेंडू बऱ्याच काळ हवेमध्ये आहे, चेंडूवरती आपण पाहतो क्षेत्ररक्षक दूरवरून आलाय आणि त्यामुळेच धावफलकावरती धावा मिळाल्यात. या 2 धावा 23 धावा धावफलकावरती बनल्यात. 23 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स अशा पद्धतीने आपण पूर्ण सामना पाहिलाय. बराच काळ चेंडू हवेमध्ये होता प्रितेश, या चेंडूला गॅदर करता आला नसतं, किंबहुना हा चेंडू हातामध्ये येऊ शकला असता, मात्र थोडासा लेझीनेस सुद्धा मैदानावरती पाहायला मिळाला. 360 अंशाच्या मैदानावरती जेव्हा तुम्ही खेळताय तेव्हा संपूर्ण मैदानावरती तुमच्यामध्ये एनर्जी असायला पाहिजे, ऊर्जा असायला पाहिजे. जर ऊर्जा तुमच्याकडे नसेल तर अशा रणनी क्रिकेटमध्ये असे झेल घेणं फार कठीण काम आहे. गोलंदाजी करणारा अजिंक्य वैद्य त्याच्याकडून अपेक्षा संघाला. या वेगच्या चेंडूवरती आपण पाहतोय मारण्याच्या प्रयत्नामध्ये होता पपन मुलजे. प्रशांत मैदानावरती 9 धावा या पूर्णतः 9 धावा कॉन्ट्रीब्यूट केल्या. 4 चेंडू मैदानावरती आलेत, 23 धाव संख्या उभारली गेल्या. अजिंक्य वैद्यचं सर्वात महत्त्वाचं षटक आहे राईट अबाउट द विकेट. या चेंडूवरती मात्र यस इट इज विकेट कीपर काय जबरदस्त या ठिकाणी विकेट कीपिंग करतोय आणि मैदानावरतून फलंदाजाला परतावं लागेल. प्रशांत मुलजे बॅक टू द पॅव्हेलियन. कम ऑन डीजे. अजिंक्य वैद्यला आपण फार कमी प्रमाणामध्ये गोलंदाजी करताना पाहतो, कारण ज्या पद्धतीने त्याची बॅटिंग लाईनअप फार मोठी आहे. पूर्ण संघ जर आपण आज पाहिला तर फार मोठी बॅटिंग लाईनअप करून खेळतायत. अभिषेक नाईकच्या
या पूर्ण कॅप्टन्सी मध्ये आपण पाहतोय. आज जर विचार केला तर अजिंक्य वैद्यने गोलंदाजी करताना एक अत्यंत चांगला चेंडू टाकला. चेंडू रेस झाला होता, राईस झाला होता, पडल्यानंतर उसळला. या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतोय विकेट किपर आणि फलंदाज चकलाय. चेंडू लॉंग स्टॉपच्या दिशेला ट्रॅव्हल करेल, सीमारेषा पार येतोय, चौकार. विकेट किपर आणि फलंदाज एकाच वेळेत चकलेत. 4 धावा 22 स्वरूपामध्ये आल्या. 1.4 षटक मैदानावरती, 27 धावा जमल्यात. 27 ऑन स्कोर बुक. 3 विकेट या ठिकाणी गेल्यात अजिंक्य वैद्य. या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतोय ब्लॉक लाईनवर टाकण्याचा प्रयत्न. अलॉंग दी कार्पेट, क्षेत्ररक्षक दूरवरून येतो. शॉट मिड विकेटला फील्ड करण्याचा प्रयत्न होईल. मिड विकेट क्षेत्ररक्षक जो दूरवरून आला, डीप मधून आला, फील्ड करण्याचा प्रयत्न केला. धावा म्हणल्यात 28. या षटकामध्ये धावा फार कमी प्रमाणात येत आहेत, किंबहुना धावा जास्त येत नाहीत. या चेंडूवरती सुद्धा जर आपण विचार केला तर अंपायर टू बी सेज हियर इट्स अन फेअर डिलिव्हरी. 2 षटक मैदानावरती, पूर्ण 28 धावा, 3 विकेट हे समीकरण मैदानावरती पाहायला मिळतंय. आणि अजून जर आपण विचार केला तर 2 षटक बाकी आहेत. पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये पहिल्या 2 षटकांमध्ये 28 धावा मैदानावरती बनल्यात, जमल्यात, स्कोर केल्यात. आणि अजूनही 2 षटकांमध्ये धावसंख्येला उभारणी द्यावी लागेल. धावसंख्या धावफलकावरती बनवावीच लागेल. 4 षटकांमध्ये 50 धावा आल्या. 40 ते 45 धावा सुद्धा मैदानावरती करणं थोडंसं कठीण वाढायला लागलंय. या आजच्या रजनीमध्ये आपण जर विचार केला होता तर शेवटपर्यंत प्रत्येक येणारा गोलंदाज एक चांगले प्रयत्न करतोय, संघर्ष करतोय, जिद्द दाखवतोय आणि प्रतिस्पर्ध्यांना अगदी सहज सामना देत नाहीये. 2 षटक पूर्ण, 28 धावा, 28 फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स. 2 षटक बाकी आहेत. आणि अजून सुद्धा जर आपण विचार केला तर धावा येऊ शकतात. गोलंदाज कोणता येईल, कोणत्या गोलंदाजावरती आज विश्वास व्यक्त करेल अभिषेक नाईक. प्रतीक गावडे मैदानावरती गोलंदाजी करण्यासाठी त्याला प्राचारित केलं, आमंत्रित केलंय. रजनी क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगला परफॉर्मन्स देण्याचं काम प्रत्येक येणाऱ्या संघातील खेळाडू करतोय. आपल्या संघाला जिंकवायचा ही एक उमेद आपल्या मनामध्ये जागृत ठेवून आज येणाऱ्या प्रत्येक खेळाडूने चांगला परफॉर्मन्स दिलाय. मात्र उद्याचा दिवस खऱ्या अर्थानं महत्त्वाचा आणि निर्णायक असेल, कारण उद्याच्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल की कोणत्या संघाला प्रथम क्रमांक, कोणत्या संघाला द्वितीय क्रमांक आणि कोणत्या संघाला तृतीय क्रमांक मिळेल. गोलंदाजी करण्यासाठी प्रतीक गावडे मैदानावरती येतोय. 2 षटकांमध्ये 28 धावा आल्यात. आणि गोलंदाजीच्या ट्रॅकवरती प्रतीक गावडे, स्ट्राईकवरती योगेश नाईक. यावेळेचा फटका अलॉंग दी कार्पेट खेळला. क्षेत्ररक्षक येतोय. एका धावेला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. या 2 धावा मैदानावरती होणार का? येस इट इज. 2 धावा मैदानावरती पूर्ण केल्यात आणि या 2 धावांनिशी 30 धावा धावफलकावरती आल्यात. पहिल्या षटकामध्ये तब्बल 21 धावा. षटक क्रमांक दुसरं ज्यामध्ये आपण धावसंख्या पाहिली होती तर केवळ 7 धावा खर्च केल्या होत्या अजिंक्य वैद्यने आणि विकेट सुद्धा त्याच्या नावावरती होती. 1 विकेट त्याने प्राप्त केली. प्रतीक गावडे गोलंदाजी करण्यासाठी आला. पहिल्या चेंडूवरती 2 धावा घेतल्या गेल्यात, योगेश नाईकच्या बॅट मधून आल्यात. आणि पुन्हा एकदा प्रतीक गावडे ज्याच्याकडे ही गोलंदाजी त्याची जर आपण आज पाहिली तर आतापर्यंत जर विचार केला तर आधीचा चेंडू चांगला होता, मात्र या चेंडूवरती ऑप्टिकच्या बाहेर चेंडू गेला आणि पंच या ठिकाणी सूचित करतायत की नाही, हा चेंडू खेळण्याच्या मर्यादेमधला नाहीये. प्रतीक गावडे या चेंडूवरती मात्र फलंदाज एका जागेवरती स्थित उभा आहे. कोणती धाव मैदानावरती घेता येत नाहीये. किंबहुना जर आपण विचार केला तर ज्या इराद्याने तो मैदानावरती उतरलाय ते इरादे कुठेतरी मैदानावरती सपशेल असफल ठरलेत. प्रतीक गावडे कमी वयाचा हा गोलंदाज, किंबहुना गेल्या 2 वर्षांमध्ये त्याच्या संघाने त्याला उभारणी दिली, प्रमोट केलंय. हा चेंडू मात्र खराब आहे. ऑप्टिकच्या बाहेर गेलेला चेंडू. पंच राम आले सर आहेत, सूचित करतील पुन्हा एकदा की चेंडू खेळण्याच्या मर्यादेमधला नसल्याने या ठिकाणी आणखी एक अतिरिक्त धाव मिळाली. एक्स्ट्रा स्वरूपातील धावा ज्या तुमच्या पूर्णतः संघाला डोक्यावरती डोईजड होतील
ज्या ठिकाणी अंतिम मॅच अंतिम सामन्यापर्यंत अंतिम चेंडूपर्यंत सामना येतो त्यावेळेस क्लोज इन्काउंटर आणि या धावा तुम्हाला कुठेतरी बॅकफूट वरती नेणाऱ्या असतात. आणखीन एक वाईट बॅक टू बॅक ही वाईटची मालिका काही संपत नाही. सेकंड इन रो आपण पाहिलात एक चेंडू डॉट आला त्याआधी सुद्धा वाईट होता. आतापर्यंत या षटकामध्ये तब्बल 3 वाईट आलेत. 33 धावा आल्या 3 विकेट गेल्यात आणि 3 वाईट आलेत आणि योगेश नाईक सुद्धा 3 धावसंख्येवरती खेळतोय. प्रतीक गावडे मैदानावरती सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. प्रतीक गावडे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती सज्ज आहे. पुन्हा एकदा पाहायला मिळेल हा पुढचा चेंडू. या चेंडूवरती मात्र आसमानी तुफानी फटका. चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर. इट्स अन ह्यूज ह्यूज तर 39 धावसंख्या आणि 3 विकेट्स. प्रतीक वरती हल्ला बोल केलाय. प्रतीक वरती आक्रमण केलंय. प्रतीकच्या पाठीमागे आता मात्र हात धुवून लागणारी फलंदाजी होणार का? यावेळेस अलॉंग द कार्पेट चेंडू होता. बॅटचा मिडल जरूर नव्हता. कनेक्शन इम्प्रॉपर होता. धाव मिळेल आणखी एक. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षकाला 40 धावा आतापर्यंत बनल्या गेल्यात. 2 चेंडू येणं बाकी आहेत. 2 to go अशा पद्धतीने इशारा आमच्यापर्यंत येतोय. स्वीप मारण्याचा प्रयत्न करत होता या ठिकाणी योगेश नाईकला आपण पाहतोय. त्याच्या बॅट मधून आलेला एक फटका सुद्धा आपण पाहिला. यावेळेचा फटका समोर क्षेत्ररक्षक आहे मात्र हा चेंडू गेलाय समोर. होळीचा दिवस जवळ येतोय आणि 24 तारखेला होळी आहे. खंदेरीला जाण्यासाठी तुम्ही नवगाववरून जाऊ शकता. त्या ठिकाणी तुम्हाला नक्कीच फ्री मध्ये सुविधा असेल. मी जाणीवपूर्वक बोलतोय. नक्की जा देवाचं दर्शन घ्या. यावेळेचा फटका समोर क्षेत्ररक्षक नसेल. पुन्हा एकदा खिलवाड केलाय मात्र काय जबरदस्त क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. खेळाडू दूरवरून आला त्याने तो एरिया पूर्ण कव्हर केला आणि या धावा वाचवल्यात. अभिषेक नाईक एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट्स या मैदानावरती दाखवतोय. आबू मैदानावरती चौफेर गोलंदाजी करण्यासाठी आला. महागडा ठरला मात्र फील्ड करत असताना या धावा रोखल्या गेल्यात. 28 धावा मैदानावरती बनल्यात. पाणी मैदानावरती या ठिकाणी उपलब्ध करून द्यायचे आयोजक. 48 रन्स फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स. अजूनही जर आपण विचार केला तर 1 षटक बाकी आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. योगेश नाईकच्या बॅट मधून 6 चेंडूवरती 10 धावा. प्रसादच्या बॅट मधून 3 चेंडूवरती 8 धावा बनल्या. 1 षटक अजून बाकी आहे. जिराट प्रीमियर लीग पर्व दुसरा आपण पाहतोय. अजूनही आम्हाला काही प्रेक्षक लाईव्ह जोडले गेलेले आहेत. त्यांचं देखील या पूर्णतः स्पर्धेच्या माध्यमातून मी सहर्ष स्वागत करतोय की आपण पाहताय आणि पूर्णतः या स्पर्धेसाठी आजच्या या रात्रीमध्ये 8,500 प्रेक्षकांचा हा टप्पा आपण पार केलाय. जे व्ह्यूअर्स आम्हाला आज लाभलेत. उद्याच्या दिवसामध्ये आपण मला असं वाटतं की 20,000 पेक्षा जास्त प्रेक्षक वर्ग आपल्याला नक्की जॉईन करतील आणि 32 प्रेक्षक आम्हाला आता लाईव्ह बघतायत. त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत आहे. कारण रणनी क्रिकेटचा थरा क्रिकेटचं वेळ आहे आपल्या अलिबाग क्रिकेटमध्ये फार आहे प्रितेश. कारण सर्वात पॉप्युलर सर्वात लोकप्रिय सर्वांच्या आवडीचा आणि सर्वांनी या क्रिकेट खेळासाठी अगदी कॉम्प्रोमाइज सुद्धा केलेत. काही खेळाडू जर आपण पाहिलं तर मुंबईला जॉब करण्यासाठी असतात ते मात्र या ठिकाणी उपलब्ध होतात. आपल्या गावची स्पर्धा आहे म्हटल्यानंतर 2 दिवस सुट्टी टाकून जाऊ अशा पद्धतीने सुद्धा मैदानावरती उतरलेले पाहायला मिळतात. नक्कीच अजिंक्य वैतेविषयी मी बोलेन. मुंबईला कार्यरत असतो कामावरती असतो मात्र अशा वेळेस तो या ठिकाणी क्रिकेटसाठी नक्की वेळ देऊन येतो. गोलंदाजी करण्यासाठी हर्ष पाटील येतो. 3 षटक संपलेत. 28 धावा बनल्यात. 48 फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स. एक अंतिम षटक मैदानावरती येईल. हर्ष पाटील गोलंदाजी करण्यासाठी
त्याला मैदानावरती आज संधी मिळाली आहे. कमी वयाचा हा खेळाडू हर्ष मैदानावरती उतरलाय जर्सी क्रमांक 33 परिधान करून. या ठिकाणी जर आपण विचार केला या पूर्ण सामन्याचा, कमी वयाचा गोलंदाज आहे. आज समोर संधी फार मोठी आहे. या मैदानावरती जर तो आज खेळला तर संघाच्या मुख्य पूर्णतः खेम्यामध्ये तो पाहायला मिळेल. आपल्या गावातील पूर्ण जे खेळाडू आज मैदानावरती उतरलेत त्यांना फार मोठी सुवर्ण संधी. जिराट प्रीमियर लीग हा चेंडूवरती प्रहार केलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही आणि चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर गेलाय. डी बॅकवर्ड स्कोर लेग सीमारेषा पार येतोय षटकार. जरूर आपण पाहतोय ज्यांचा संघ आता गोलंदाजी करतोय असे आदित्य गुरव, ज्याने गत वर्षी द्वितीय क्रमांक मिळवला होता. गेल्या वर्षी फायनलची ट्रॉफी हुकली. मात्र यंदाचं वर्ष त्यांचं स्वप्न आहे की ती ट्रॉफी जिंकायची आहे. मात्र प्रतिस्पर्धी सुद्धा तितकाच तगडा पाहायला मिळतोय. योगेश नाईकच्या बॅट मधून बँग ऑन पहिल्या चेंडूवरती षटकार. या चेंडूवरती सुद्धा चेंडू आला 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 बाउंड लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार. आणखीन एक दर्जेदार षटकार. दोन चेंडूंवरती दोन प्रहार आहेत. हर्ष पाटील जो कमी वयाचा गोलंदाज मैदानावरती आलाय त्याच्यावरती दडपण आणण्याचा प्रयत्न करतोय. फलंदाजी स्ट्रॅटेजी होती की एखादा गोलंदाज आपण चूज करायचा, त्याच्यावरती हल्ला बोल करायचा आणि तो हल्ला बोल केलाय योगेश नाईकनं. आज चेंडूवरती 22 धावा जरूर आल्यात. हर्ष पाटीलचं षटक आहे. पहिल्या दोन चेंडूवरती दोन षटकार आलेत. प्रत्येक जर आपण आजचा रणनी क्रिकेटचा सामना पाहिला, प्रत्येक मॅच मध्ये एका इनिंग मध्ये 6 षटकार आले होते. मात्र आतापर्यंत या इनिंग मध्ये तब्बल 7 षटकार आलेत आणि ते रात्रीचा जो रेकॉर्ड होतो तो सुद्धा मोडून काढलाय. म्हणजे रेकॉर्ड हे मोडण्यासाठीच बनले जातात धरणे सर. आणि हायेस्ट धाव संख्या 60 धावा लागली. या चेंडूवरती मारण्याचा प्रयत्न केला होता. समोर येतोय क्षेत्ररक्षक, त्याच्या हातामध्ये हा चेंडू पाहायला मिळतोय आणि धाव घेण्याचा प्रयत्न केला जाणार का? ही धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये मैदानावरती यष्ट्यांवरती नक्कीच या ठिकाणी नेम साध्य केलाय आणि फलंदाज मैदानावरतून परतेल बॅक टू द पवेलियन. थर्ड अंपायर घेतलेला आहे. ओके, रनआउट कोण आहे हे पाहण्यासाठी
योगेशने वैयक्तिक 23 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिलं. 3 षटकारांचा समावेश त्याच्यामध्ये होता. धावफलकावरती 61 धावा, 61 फॉर लॉस ऑफ 4 विकेट्स. 3 चेंडू अद्याप बाकी आहेत. 14 षटक मैदानावरती. गोलंदाजी ट्रॅकवरती हर्ष पाटील. आता मात्र जो फलंदाज हावी होत होता त्या फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवलाय. नवीन फलंदाज प्रसाद स्ट्राईक वरती असेल. कमी वयाचा गोलंदाज इमर्जिंग प्लेयर हर्ष पाटील जो मैदानावरती उतरलाय. क्रिकेटमध्ये नक्कीच जर आपण पाहिलं एज इज अ जस्ट ओनली नंबर. पण असे अनेक खेळाडू पाहिले ज्यांचा खेळ सिनियर खेळाडूंच्या तोडीस तोड देणारा पाहायला मिळाला. कमी वयामध्ये त्यांनी त्या खेळामध्ये आणलेली प्रगती इम्प्रूव्हमेंट या गोष्टी जर आपण पाहिल्या तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गेला पूर्ण वर्ष आपण शुभमन गिलला पाहिलं कशा पद्धतीने तो खेळला. त्यानंतर आपण पाहिले यशस्वी जयस्वाल. अगदी जर आपण विचार केला तर पाणीपुरी विकण्यापासून 5 कोटीचा फ्लॅट त्यांनी रिसेंटली घेतला. हे क्रिकेटने दिलं बऱ्याच खेळाडूंना. आज क्रिकेटमध्ये बरंच काय मिळालंय. यावेळेचा फटका 1 बाउन्स डीप मिड विकेटला क्लिअर करत चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर गेलाय. सीमारेषा पार येतोय. दणदणीत खणखणीत चौकार. फटका आपण पाहिला तर चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर गेला आणि वैयक्तिक धावसंख्या प्रसादची 12 झाली. धावफलकावरती 65 धावा. पूर्णतः आजच्या या रजनीतला पहिल्या रात्रीतील सर्वोत्कृष्ट सर्वोच्च धावसंख्या. दर्णे गुरुजींच्या माध्यमातून इत्तमभूत माहिती जी पूर्णतः प्रेक्षकांपर्यंत आम्ही पोहोचवतोय. स्कोरबुक वरती 65 धावा आल्या. 65 रन्स. प्रेक्षकांनी या ठिकाणी सांगा व्हॉलंटियर चौकार आहे. चौकार आहे. चौकार दिला गेलाय. 1 चेंडू बाकी. करंट रन रेट 16.96चा. 1 चेंडूवरती या काय होईल. प्रसादने देखील चांगली फलंदाजी दाखवल्या. हर्ष पाटील आतापर्यंत 17 धावसंख्या त्याच्यावरती पूर्णतः केलेला हल्ला बोल आक्रमकपणा आक्रमक पवित्रा या ठिकाणी अनुभवलाय. प्रसादची फलंदाजी या चेंडूवरती मात्र चकवलंय. हर्ष पाटीलने कमबॅक करून दाखवलंय. चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर टाकला. गती नव्हती. चेंडू पडल्यानंतर उसळला. फलंदाज पडते. पासष्ट धावा बनल्या. 65 रन्स. आणि आता मात्र जिंकण्यासाठी प्रतिस्पर्धी संघाला 66 धावांचं आव्हान उभा राहावं लागेल. हे आव्हानाचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल. हे आव्हान पूर्ण केलं जाईल का. तर आपण पाहतो श्रीकृपा कन्स्ट्रक्शन झिराटपाडा यांनी पहिल्यांदा टॉस जिंकला आणि इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. आमंत्रित केलं वंदना स्टोर्स संघाला. त्यांनी प्रथम फलंदाजी करताना 65 धावा उभारल्या. 66 धावांचं आव्हान पार पाडायचं आहे. आणि हे आव्हान कशा पद्धतीने पार पाडलं जाईल. अभिषेक नाईक आहे. अजिंक्य वैती आहे त्यांच्या संघामध्ये. असे एकामागोमाग एक येणारे असे अनेक महारथी पाहायला मिळतील. तोपर्यंत आपण कॉम्बॉक्स मध्ये करतोय बदलाव आणि आपल्याला जॉईन करतील पुन्हा एकदा प्रितेश पाटील. ओव्हर टू यू. धन्यवाद. तोपर्यंत आपण देतो डीजे मास्टरला संधी. ओव्हर टू डीजे मास्टर चेरकर.
मैदानाचं अत्यंत विहंगम असं दृश्य ड्रीम्सcricket.in माध्यमातून सुंदर कार्य पाहायला मिळते। अगदी हे चित्र पाहून जर आपण पाहिलं ना अक्षरशः मन मोहित करणार आहे चित्र मात्र आपण पाहतोय मैदानावरती चांगल्या पद्धतीचा कॅमेरा वर्क ड्रीम्सcricket.in यांचा पाहायला मिळते। आजच्या दिवसातील शेवटची इनिंग जेथे एकीकडे स्वर्गीय किरण मात्रे पुरस्कृत वंदना स्टोर संघाने धावफलकावरती 65 धावा लावल्यात आणि विजयासाठी 66 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे आता ऑपोजिट संघाला। पाहूया आता हे टार्गेट मैदानावरती कशा पद्धतीने कंप्लीट केलं जाणार की हे टार्गेट डिफेंड केलं जाईल। आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवरती चंद्राची सुंदर अशा पद्धतीची प्रतिकृती। चांगल्या पद्धतीचं काम आमच्या सर्व ड्रीम्सcricket.in टेक्निशियन्स कडनं पाहायला मिळाले। एक मोठं टार्गेट आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आपण पाहतोय अभिषेक नाईक जो संघाचा कर्णधार आहे त्याच्या साथीला राजा कोळी पाहायला मिळतोय। खऱ्या अर्थानं अभिषेकच्या खांद्यावरती आता खूप मोठी जबाबदारी असणार आहे। जर आपल्या संघाला जिंकवायचं आहे तर मात्र त्याला इथे चांगली इनिंग साकारावी लागेल। पाहूया तो कशा पद्धतीने आता इनिंग साकारेल आणि त्याला साथ देण्यासाठी मात्र आपण पाहतोय राजा कोळी। कोणता संघ असेल जो मात्र आता सुपर 6 मध्ये क्वालिफाय करेल याआधी आपण पाहिलं 2 संघ सुपर 6 मध्ये जाऊन पोहोचलेले आहेत ज्यामध्ये पहिला संघ होता स्पर्श अँड सिया 11 शिराट, दुसरा संघ होता आरबी कन्स्ट्रक्शन शिराट आणि पाहूया आता तिसरा संघ कोणता असेल। पहिल्या षटकासाठी कर्णधाराने चेंडू सुपूर्द केलेला आहे गोलंदाज प्रशांत मुळजे याच्या हाती। पाहूया प्रशांत मुळजे कशा पद्धतीने गोलंदाजी करणार। सिराट प्रीमियर लीग आपण पाहतोय सीझन 2 आणि पहिल्या दिवसातील अगदी शेवटची लढत आजच्या दिवसभरामध्ये अगदी चांगल्या पद्धतीचं क्रिकेट पाहायला मिळालं। चांगल्या पद्धतीचं खऱ्या अर्थानं परफॉर्मन्स पाहायला मिळाला। अगदी क्वालिटेटिव्ह खेळ प्रत्येक खेळाडूकडून पाहायला मिळाला अंतिम सामना आजच्या दिवसातील आणि पाहूया यामध्ये कोणता संघ जिंकतोय। षटक क्रमांक पहिला गोलंदाजी ट्रॅक वरती मात्र प्रशांत मुळजे रेडी होत असताना पाहायला मिळतोय। लेफ्ट हँडेड गोलंदाज आहे आणि तो पाहूया अभिषेक समोर कशा पद्धतीने गोलंदाजी करणार। अभिषेक म्हटलं की एक एक्सप्लोसिव्ह फलंदाज त्याच्या भात्यामध्ये असलेले फटके चांगले आहेत परंतु पहिला चेंडू वरती गोलंदाज प्रशांत मुळजे आपल्या गोलंदाजी मधली जादू दाखवून देतोय। चांगल्या पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला। आपल्याकडे असलेलं कसब कौशल्य तंत्र पहिल्या चेंडूवरती प्रशांतने दाखवून दिले। या चेंडूवरना बोट फिरवली होती। लेफ्ट हँडेड गोलंदाज म्हटलं की त्याच्याकडे नैसर्गिकच एक टर्न असतो आणि त्याच पद्धतीने त्याने चेंडू फिरवला। चांगल्या पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला। ओहो येथे काय घडलं जाते मैदानावरती सलग दुसऱ्या वेळेला अभिषेकला चकवले। चांगली गोलंदाजी अगदी बहरदार गोलंदाजी मैदानावरती मात्र पाहायला मिळते। अभिषेक नाईक सारखा एक तगडा खेळाडू समोर असताना आपण पाहतोय प्रशांत मुळजे मात्र कमालीची गोलंदाजी करतोय। चांगल्या पद्धतीने मात्र त्याने अद्यापर्यंत गोलंदाजी केले। नेक्स्ट बॉल प्रशांत याचा। यावेळी मात्र आपण पाहतोय कनेक्शन अगदी दर्जेदार पाहायला मिळते। कनेक्शन अगदी इम्प्रॉपर पाहायला मिळते आणि धावफलकावरती मात्र पहिली धाव आता मात्र नोंदवली जाते। खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं ना तर अभिषेक नाईक नेहमीच्या मूड मध्ये पाहायला मिळत नाहीये। कुठेतरी या इनिंग मध्ये स्टार्ट करत असताना तो स्ट्रगल करतोय, संघर्ष करतोय। संघर्षात्मक इनिंग आज मात्र तो मैदानावरती पेश करत असताना पाहायला मिळतोय। समोरचा गोलंदाज प्रशांत मुळजे त्याने पहिल्या मॅच मध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली। दुसऱ्या मॅच मध्ये सुद्धा आपण पाहतोय पॉवर प्ले मध्ये नवीन चेंडू तो चांगल्या पद्धतीने हाताळतोय। पहिल्या 3 चेंडूवरती धावले केवळ 1। यावेळी राजा कोळी मात्र आपण पाहतोय शफल होऊन अक्रॉस द लाईन ने मोठा हिट करण्याचा प्रयत्न जरूर करतोय पण या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतोय सिंगल आले।
पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी टिचून गोलंदाजी, दिमाखदार दैदीप्यमान स्वरूपाची गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये अद्यापपर्यंत पाहायला मिळाले. फलंदाजांना आपण पाहतोय पूर्णतः जखडून ठेवणारी गोलंदाजी. 2 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. यावेळी मात्र अभिषेकने खेळला मोठा स्ट्रोक. समीर आमदार देते आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला टिपला गेलाय. शानदार झेल. महत्वाचा खेळाडू अभिषेक जाईल तंबूत परत. बिग विकेट. अभिषेक नाईकसाठी एक वेगळा ट्रॅप रचला होता प्रशांत मुळजे याने आणि त्या ट्रॅप मध्ये त्याला मात्र फसवलं. परिणामकारक क्षेत्ररक्षण व्यूहरचना मैदानावरती मात्र पाहायला मिळाले. पहिल्या षटकामध्ये प्रशांत मुळजेने केलेली गोलंदाजी खऱ्या अर्थानं चर्चेचा विषय ठरले. या मॅच मध्ये त्याने आपण पाहतोय समोरच्या संघाला पूर्णतः बॅकफूट वरती लोटले. खऱ्या अर्थानं या षटकाची जर आपण अनालिसिस केलं तर निश्चितपणे अभिषेक नाईक सारखा मोठा फलंदाज, पॉवर प्लेचं षटक आणि त्याच वेळी पप्पनने दाखवलेली जिगरबाज वृत्ती, खऱ्या अर्थानं प्रशांतच्या या जिगरबाज वृत्तीचं कौतुक करावं लागेल. आणि त्यांनी या षटकामध्ये फलंदाजांमध्ये धडकी भरवणारी गोलंदाजी केली आणि आपल्या गोलंदाजीमधला पोटेन्शियल त्याने मात्र अगदी चांगल्या पद्धतीने दाखवून दिलं. नवीन खेळाडू आपण पाहतोय अलिबाग टेनिस क्रिकेटमधील लांबच लांब षटकार मारण्यासाठी प्रसिद्ध असलेला एक्सप्लोसिव्ह विस्फोटक फलंदाज पाहायला मिळतोय अजिंक्य वैद्य. पाहूया आता अजिंक्य वैद्य कशा पद्धतीने कामगिरी करणार. 1 to go या षटकातील शेवटचा चेंडू आता मात्र असणार आहे. इथे मात्र आपण पाहतोय अप्रतिम गोलंदाजी, कमाल सुपर से भी ऊपर गोलंदाजी पाहायला मिळाले. प्रशांत मुळजेने पॉवर प्ले मध्ये केलेली गोलंदाजी अप्रतिम दर्जाची. खऱ्या अर्थानं त्याने मात्र सर्वांचीच मन जिंकलीत. पहिल्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली जिथे अजिंक्य वैद्य त्यानंतर अभिषेक नाईक असे 2 फलंदाज होते. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिले चिराड प्रीमियर लीग मधील सगळ्यात तगडी बॅटिंग ऑर्डर जर कोणाकडे आहे ना तर ती श्रीकृपा कन्स्ट्रक्शन चिराडपाडा या संघाकडे आहे. पण त्या संघालाच आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये पूर्णतः जखडून ठेवले. मोठ्या फटक्यात वाचून वंचित आणि परावृत्त करणारी गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 2 आणि आता मात्र इक्वेशन बदलले. आता इक्वेशन अगदी खडतर झाले कारण आता येणाऱ्या 3 षटकांमध्ये विजयासाठी 64 धावांची आवश्यकता. आता मात्र आपण पाहतोय आस्किंग रेट वाढलेला पाहायला मिळतोय आणि त्यामुळे कुठेतरी चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करणं मैदानावरती गरजेचे असेल. षटक क्रमांक 2 गोलंदाजी ट्रॅक वरती अर्पण गुरव येतोय. अर्पण गुरव संघाचा कर्णधार आहे. आता मात्र आपण पाहतोय मागील मॅच मध्ये त्याने शेवटचं षटक टाकलं पण आता संघाची गरज ओळखून त्याने मात्र आपल्या गोलंदाजीमध्ये बदल केलाय. पाहूया तो कशा पद्धतीने गोलंदाजी करणार. जिथे 21.33 सरासरी आता मात्र श्रीकृपा कन्स्ट्रक्शन चिराडपाडा संघाला राखायची आहे. राजा कोळी पाहायला मिळतोय बॅटिंग करत असताना स्ट्रायकिंग एंडला. पाहूया आता राजा कोळीची बॅटिंग कशा पद्धतीने होणार. 1 चेंडू मध्ये 1 धाव अशा पद्धतीने तो मात्र मैदानावरती बॅटिंग करतोय. पहिला चेंडू आपण पाहतोय फुल्लर लेनचा. राजा याला चकवा देणारा एका मागोमाग एक निर्धाव चेंडूची मालिका मात्र मैदानावरती चालू आहे. गोलंदाज मात्र आपण पाहतोय अगदी कसलेल्या गोलंदाजाप्रमाणे गोलंदाजी करतायत आणि फलंदाजी करणाऱ्या संघाला पूर्णतः निस्तंभूत त्यांनी केले. आतापर्यंत फलंदाजांना पूर्णतः निष्प्रभ करणारी गोलंदाजी. यावेळी मात्र राजाने ठोकलाय चेंडूला. चेंडू बराचसा वेळ हवेमध्ये आणि अगदी हातामधील कॅच येथे मात्र ड्रॉप केले. जयेंद्र तेथे होता. चेंडू नक्की
कॅच कशा पद्धतीने पकडायची असा डबल माइंड झालेला तो पाहायला मिळाला आणि अगदी हातामधला हा कॅच त्याने मात्र ड्रॉप केलाय. तुम्हाला जर ही स्पर्धा जिंकायची असेल तर अशा पद्धतीच्या कॅचेस या तुम्हाला पकडाव्याच लागतील. धाव फलकावरती मात्र 3 धावा पाहायला मिळतात. अजिंक्य वैद्य आता बॅटिंगला आलाय आणि खऱ्या अर्थाने जर आता हा सामना श्री कृपा कंस्ट्रक्शन झिराडपाडा संघाला जिंकायचा असेल ना तर अजिंक्य वैद्यची भूमिका महत्वाची, कारण या खेळाडूकडे असलेली कॅपॅसिटी ती खऱ्या अर्थानं खूप मोठी आहे. चांगला चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय अर्पण गुरवकडनं एक सुंदर चेंडू पाहायला मिळाला. आता मात्र वान थोडस खडतर होत असताना पाहायला मिळते, कारण येणाऱ्या 15 चेंडूंमध्ये विजयासाठी 63 धावांची आवश्यकता. ओहो क्या बात है, अजिंक्य वैद्य सारखा फलंदाज समोर असताना आपण पाहतोय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी रणनीतीबद्ध गोलंदाजी मैदानावरती होत असताना फक्त 3 धावा आपण धाव फलकावरती पाहतोय, जिथे षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे. यावेळी मात्र अजिंक्यने ठोकलाय, चेंडू मात्र क्रॉस करेल सीमा रेषा. यस इट्स अ बिगी बाय अजिंक्य वैद्य. धावा आपण धाव फलकावरती पाहतोय. नेक्स्ट बॉल अर्पण गुरव याचा. यावेळी मात्र आपण पाहतोय सिंगल खेळण्याचा प्रयत्न आणि सिंगल ते कंप्लीट केले. षटक क्रमांक 2 मात्र संपुष्टात आले. 2 षटकांमध्ये धावा आल्या 10 आणि आता विजयासाठी मात्र येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये तब्बल 56 धावांची आवश्यकता. आता आस्किंग रेट आपण पाहतोय कमालीचा उंचावलाय, कारण 28 धावा प्रति षटक आता पाहिजेत. त्यामुळे आता आव्हान अगदी खडतर झालेलं आहे. अजिंक्य वैद्य जोपर्यंत आहे ना तोपर्यंत श्री कृपा कंस्ट्रक्शन झिराडपाडा संघ नक्कीच या मॅच मध्ये असेल. 2 षटकांमध्ये 10 धावा, 12 चेंडूंमध्ये आता 56 धावांची आवश्यकता. मॅच मध्ये आपण पाहतोय दोन्ही गोलंदाजांनी अगदी चांगली गोलंदाजी केली. प्रशांत मुलजेने केलेली गोलंदाजी, तदनंतर अर्पणने केलेली गोलंदाजी खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये चांगल्या पद्धतीची पाहायला मिळाले. अजिंक्य वैद्य आपण पाहतोय जो 5 चेंडूचा सामना करतोय आणि 7 धावा त्याने अद्यापपर्यंत केलेल्या आहेत. षटक क्रमांक 3 आणि गोलंदाजी ट्रॅक वरती सौरभ सावंत पाहायला मिळतोय. उंच पुराचा गोलंदाज आहे आणि अतिशय द्रुतगती गोलंदाजी करण्यासाठी तो ओळखला जातो. पाहूया आता तो मात्र मैदानावरती कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. षटक क्रमांक 3 हे षटक अगदी निर्णायक असणार आहे, अगदी क्रुशियल असणार आहे. पाहूया आता या षटकामध्ये गोलंदाजी कशा पद्धतीने केली जाणार. समोर अजिंक्य वैद्य सारखा तगडा फलंदाज आहे, दमदार बॅटिंग करण्यासाठी तो मात्र ओळखला जातो. पाहूया त्याची बॅटिंग आता कशा पद्धतीने होणार. सौरभ सावंत गोलंदाजीला आलाय. 12 चेंडू विजयासाठी 56 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू मात्र आपण पाहतो अगदी बुंद्यात पाहायला मिळाला. परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. एकंदरीत आपण स्वर्गीय किरण माते पुरस्कृत वंदना स्टोर संघाची गोलंदाजी पाहिली ना तर ते कुठेतरी प्लॅनिंग करून आलेत आणि प्लॅनिंग सह ते गोलंदाजी करतायत. त्यामुळे आपण पाहतोय फलंदाजांचे अगदी कच्ची दुवे हेरून ते मात्र गोलंदाजी करतायत. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी मात्र पाहायला मिळाले. यावेळी मात्र आपण पाहतो आखूट टप्प्याच्या चेंडूवरती अजिंक्य वैद्यच्या बॅट मधना बिग ब्लास्ट. चेंडू मात्र जातोय डीप स्कोअर लगच्या बाहेर. 6 धावांसाठी उत्तुंग. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला वैद्यच्या बॅट मधून.
पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक प्रसाद ठोंबरे आलाय आणि त्याने मात्र टिपलाय खूप मोठा जल. अजिंक्य वैद्य नावाचा मोठा खेळाडू होतोय बाद. बिग ब्लो. सौरभ सावंत मात्र आपण पाहतोय त्याच्या मार्गातील मोठा अडथळा खऱ्या अर्थाने दूर केलाय. कारण अजिंक्य वैद्य आणि अभिषेक नाईक असे अलिबाग टेनिस क्रिकेट विश्वातील दोन मोठी नावं होती त्यांच्या विरुद्ध. परंतु इथे मात्र आपण पाहतोय दोन्ही फलंदाज बाद झालेत. त्यामुळे आता दबाव पूर्णपणे मिडल ऑर्डर वरती पाहायला मिळतोय. आता अजूनही जिंकण्यासाठी येणाऱ्या 9 चेंडूंमध्ये 50 धावांची आवश्यकता आहे. त्यामुळे प्रत्येक चेंडूवरती आता अटॅक करावा लागेल. प्रत्येक चेंडूवरती आता मात्र आक्रमण करावं लागेल. पाहूया गोलंदाज सौरभ सावंत आता कशी गोलंदाजी करणार. पण आता जे दबाव आहे ना, दडपण आहे, तो फलंदाजी करणारा संघ अर्थात श्री कृपा कन्स्ट्रक्शन झिराटपाडा या संघावरती पाहायला मिळतोय. या चेंडूवरती श्रीकांतने आल्या आल्या समोरच्या दिशेने ठोकलाय. लाजबाब षटकार. चांगला टायमिंग पाहायला मिळालं. फटका ऑन द राइट्स. हा स्ट्रोक मात्र लगावला त्याने. यावेळी मात्र आपण पाहतो अगदी वेगा चेंडू पाहायला मिळाला. वेगावरती स्वार होऊन गोलंदाज सौरभ सावंत मात्र गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. आता या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळणं शिल्लक. धावफलकावरती 22 धावा, 2 खेळाडू बाद, अशा पद्धतीचं चित्र आपण मैदानावरती पाहतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय सौरभला बीट करणारा चेंडू श्रीकांतला बीट करणारा चेंडू पाहायला मिळतोय. सौरभने सुद्धा चांगली गोलंदाजी या षटकामध्ये करून दाखवले. षटक क्रमांक दुसरा मात्र संपुष्टात आलेला आहे. तिसरा संपुष्टात आलेला आहे आणि धावफलकावरती केवळ 22 धावा आहेत. आता मात्र येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये विजयासाठी तब्बल 44 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र आपण पाहतोय स्वर्गीय किरण मात्रे पुरस्कृत वंदना स्टोअर संघ या मॅच वरती पूर्णतः हावी झालेला पाहायला मिळतोय आणि श्री कृपा कन्स्ट्रक्शन झिराटपाडा संघ पूर्णतः बॅकफूट वरती पाहायला मिळतोय. 6 चेंडूमध्ये 44 धावा करायच्या आहेत. मग आपण जर पाहिलं ना, पहिल्यापासून धावा येणं गरजेचं होतं. पहिल्या षटकामध्ये धावा कमी आल्या आणि खऱ्या अर्थानं तिथेच कुठेतरी गडबड झाली श्री कृपा कन्स्ट्रक्शन झिराटपाडा संघाची. 6-44 असं इक्वेशन मैदानावरती पाहायला मिळतंय. अंतिम षटकासाठी कर्णधाराने चेंडू सुपूर्द केलाय जयेंद्र लाड याच्या हाती. तो पाहूया मैदानावरती कशा पद्धतीने आता गोलंदाजी करणार. राइट ओव्हर द विकेटने पहिला चेंडू. राजेश कोहलीने ठोकला यावेळी चेंडूला, परंतु क्षेत्ररक्षक तेथे आहे. चांगला झेल टिपला योगेश नाईक याने. आणखीन एक खेळाडू जाईल तंबू मध्ये परत. मग एक फलंदाज मात्र आपण पाहतोय बाद झालेला पाहायला मिळतात. बॅटिंग लाईन ऑफ फॉलिंग लाईक पॅक ऑफ कार्ड्स. आता मात्र विजयासाठी येणाऱ्या 5 चेंडूंमध्ये आवश्यकता आहे 44 धावांची. 5 चेंडू 44 धावा असं इक्वेशन आपण पाहतोय.
आता मात्र सामना पूर्णपणे स्वर्गीय किरण मात्रे पुरस्कृत वंदना स्टोर्स झिराड या संघाकडे झुकलेला पाहायला मिळतोय. प्रत्येक गोलंदाजाने केलेली चांगली कामगिरी, त्याचबरोबरीने फलंदाजीमध्ये झालेले उल्लेखनीय योगदान, टीम वर्क मेक अ ड्रीम वर्क या पद्धतीने झालेली कामगिरी, त्याचमुळे आपण पाहतोय येथे एक हाती वर्चस्व राखत असताना पाहायला मिळतोय तो वंदना स्टोर्स झिराड संघ. इथे मात्र चेंडू अगदी चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळालाय. फलंदाज आपण पाहतोय प्रतीक आलेला आहे, प्रतीक गावडे, त्याला मात्र पूर्णतः चकवलेलं पाहायला मिळते. एक मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना हा सामना अगदी टफ होईल, ही मॅच अगदी रोमांचक होईल अशी रसिक प्रेक्षकांची इच्छा होती, परंतु त्या पद्धतीने हा सामना झाला नाहीये. परंतु प्रतीक लाड जाता जाता एक मोठा स्ट्रोक लगावतोय, त्याच्या बॅटमधनं अगदी लांब पल्ल्याचा लांब लचक षटकार. आणि आपण पाहतोय आमचे सदस्य दर्णे गुरुजी सांगतायत की या स्पर्धेतील हा 75वा षटकार. हा षटकार अगदी उशिराने आला, याच पद्धतीचे फटके आधी येणं गरजेचं होतं. प्रतीक लाडने पुन्हा एकदा मोठा फटका फिरकावलाय आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय त्याच्या बॅटमधनं एक मोठा षटकार. आणि इथे मात्र आपण पाहतोय अगदी मिडल ऑर्डरचे फलंदाज आहेत ना, अंपायर नो बॉल आहे का? ओके, नो चेंडूचा इशारा पंचांकडून आलेला आहे. सो आता मात्र फ्री हिट असणार आहे. तीन चेंडू आणि विजयासाठी मात्र 31 धावांची आवश्यकता. जयेंद्रने केलेली मोठी चुकी पाहायला मिळाली. यावेळी मात्र आपण पाहतोय चेंडू अगदी चांगल्या टप्प्यावरती, 2 चेंडू विजयासाठी 31 धावा. सामना आपण पाहतोय आता मात्र श्री कृपा कन्स्ट्रक्शन झिराडपाडा संघाच्या हातून गेलेला पाहायला मिळतोय आणि पूर्णपणे या मॅच वरती डॉमिनेट करत असताना पाहायला मिळालाय तो स्वर्गीय किरण मात्रे पुरस्कृत वंदना स्टोर्स झिराड संघ. चांगल्या पद्धतीने जयेंद्र लाड याने मात्र गोलंदाजी केलेली पाहायला मिळते. पुन्हा एकदा यावेळी टायमिंग झालं प्रॉपर, तर सीमारेषा पलीकडे 6 धावांचा आणि मोठा हिट षटकार. चेंडू आणि आता विजयासाठी 25 धावांची आवश्यकता. 41 धावा झालेल्या पाहायला मिळतात. जर मिडल ऑर्डरला टॉप ऑर्डरची चांगली साथ मिळाली असती तर निश्चितपणे मॅच मध्ये मजा आली असती. प्रतीक गावडेने मात्र आपण पाहतोय चांगली बॅटिंग केले आणि इथे अशा पद्धतीने आपण पाहतोय सामना जिंकला स्वर्गीय किरण मात्रे पुरस्कृत वंदना स्टोर्स झिराड संघाने तब्बल 24 धावांनी.